टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्र शासनाची माझी लाडकी बहीण ही योजना कमालीची लोकप्रिय ठरल्याचं दिसून येत आहे। महाराष्ट्र राज्यातील तमाम महिला वर्ग मोठ्या आनंदाने फॉर्म भरत आहे आणि आता या फॉर्मची संख्या 1 करोडच्या वरती गेलेली आहे। महाराष्ट्र शासनानं 2.5 करोडचं टार्गेट या योजनेसाठी ठेवलेला आहे। म्हणजे जेणेकरून 2.5 करोडपर्यंत देखील महिला जरी फॉर्म भरत असतील तरी त्या महिलांना देखील प्रति महिला 1,500 रुपये दरमहा त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची तयारी ठेवलेली आहे। आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस महाराष्ट्र शासन मोठ्या उच्चस्तरीय समितीमार्फत योजनेमध्ये मोठमोठे बदल करत आहे। योजना जास्तीत जास्त सुलभ करत आहे आणि गोरगरीब गरजू वंचित घटकातील उपेक्षित महिलांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेता यावा यासाठी जोरदारपणे प्रयत्न करत आहे आणि त्यांचे प्रयत्न आता आपल्याला यशस्वी होतानाही दिसत आहेत। जरी काही महिला गोंधळून गेल्या असतील, फॉर्म रिजेक्ट झाले असतील किंवा अपात्र ठरले असतील तर त्या फॉर्मचा सुद्धा फेरविचार करण्याची तयारी शासनानं ठेवलेली आहे। त्यामुळं सर्व महिला भगिनींना एक नम्र विनंती आहे की आपण आपले फॉर्म चुका झाल्या किंवा काही अडचणी आल्या तरी सबमिट करायला पाठीमागं राहू नका। कारण तुम्ही फॉर्मच जर सबमिट केला नाही तर उद्या कदाचित शासनाला असं वाटेल की तुम्हाला या निधीची किंवा या लाभाची गरजच नाही। त्यामुळं फॉर्म चुकला, काही कागदपत्र कमी असली तरी देखील तुम्ही फॉर्म सबमिट करा, अर्ज दाखल करा आणि मग महाराष्ट्र शासन या सर्व अर्जांची पडताळणी करणार आहे आणि पडताळणी केल्यानंतर शासनाचं उद्दिष्टच मुळात 2.5 करोड फॉर्मचं असल्यामुळं कदाचित सर्वच्या सर्व महिला ते पात्र ठरवण्याची शक्यता आहे। त्यामुळं आता मी या योजनेत बसते की नाही किंवा मला या योजनेचा लाभ मिळेल का, माझ्याकडून या अटीचा शर्तीचा भंग होतोय असा कुठलाही विचार डोक्यात न आणता सर्व महिलांनी अर्ज भरून घ्या। आणि मात्र अर्ज भरताना अर्जामध्ये तुमच्याकडून शक्यतो चुका होऊ देऊ नका। कारण जर तुमच्याकडूनच चूक झाली तर शासनाला इथंच त्याच्यावरती बोट ठेवायला जागा सापडेल। त्यासाठी तुम्ही तुमच्याकडून अर्ज जेवढा क्लिअर भरता येईल तेवढा भरा। कारण शासन हे तुमचा भरलेला अर्ज बघणार आहे, पण तुम्ही जर अर्जच भरला नाही तर तुम्ही कुठल्या आधारावरती परत शासनाकडे लाभ मागणार आहात। तर त्यासाठी जी काय कागदपत्र अपूर्ण आहेत ती कागदपत्र तुम्ही आत्ताच जमा करा। आणखी तुम्हाला 1 महिन्याचा जवळपास कालावधी आहे। आज 31 जुलै आहे, म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत आणखी 1 महिना 1 दिवस किंवा 1 महिना 2 दिवसाचा कालावधी तुमच्याकडं शिल्लक आहे। तर सर्वच महिला वर्गामध्ये आनंदाचं वातावरण पसरवणारी ही योजना तुमच्या आर्थिक हिताच्या दृष्टिकोनातून अत्यंत फायद्याची आहे। महाराष्ट्रातून या योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून महिला वर्गांनी अतिशय आनंदानं या योजनेसाठी अर्ज दाखल केलेले आहेत। आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तुमचे 1,500 या रक्षाबंधनालाच ओवाळणी म्हणून मिळू शकतात। त्यामुळं सर्व महिलांना विनंती आहे की आपले अर्ज लवकरात लवकर निर्दोषपणे भरण्याचा प्रयत्न करा आणि सबमिट करा। धन्यवाद।